नमस्कार. जय मल्हार. एकट 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 एकट. उपस्थित सर्व समाज बांधव त्यांनी या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे. सुरुवात केली आहे. किती दिवस आहे? आज असा दुसरा दिवस आहे. पण पंढरपूरमध्ये आमचे 6 समाज बांधव त्याचा किती दिवस आहे? 14वा दिवस. मध्ये 9व्या दिवशी सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालं होतं. नंतर आपण सीएम साहेबांना सांगून त्याची बैठकी लगेच 10व्या दिवशी आपण त्या ठिकाणी केलेली होती. सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते. मला फक्त नाशिकहून मुंबईला जायला जवळपास 7-8 तास लागून गेले. त्यामुळे मी अडकून गेलो नाही. तर मी त्या बैठकीमध्ये अपेक्षित असतो नेहमी. आणि आमची कुठली बैठक झाली नाही समाजाची की मी त्या बैठकीमध्ये नव्हतो. आणि मीच पुढाकार घेऊन सगळ्या बैठकीचं आयोजन नियोजन मीच करत असतो. आपल्याला माहिती आपण तोंडीचं सांगितलं, सोलापूरचं सांगितलं, संभाजीनगर जिथे जिथे उपोषण झाले तिथे सोडायला त्या ठिकाणी मीच गेलो. सगळ्यांना मीच त्या ठिकाणी शब्द दिला. DCM CM यांच्याशी बोलणे त्या ठिकाणी करून दिलं. तसंच परवा सुद्धा पंढरपूरहून साहेबांचं सीएम साहेबांचं त्यांचं बोलणं झालं. आपले अनेक लोक त्या ठिकाणी पडळकर होते, बाळासाहेब होते, सर्वांचं मी बोलणं करून दिलेलं होतं. आणि म्हणून 3-4 दिवसापूर्वी जी बैठक झाली ती अतिशय सकारात्मक बैठक मला वाटतं मुंबईला सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी झालेली होती. त्यानंतरही मला कळालं नाही. आता 3 दिवस वर होऊन गेले अजूनही का उपोषण सुटत नाही तर काय त्याच्या बोलण्यामध्ये पुढे राहिली. तर उद्या कॅबिनेट आहे. कॅबिनेटमध्ये मी स्वतः विषय काढून होता. हा उपोषण म्हणजे हे 2 दिवसात कसं संपेल त्यासाठी माझा निश्चित प्रयत्न त्या ठिकाणी राहील. आपल्या सरते मला माहिती एक समिती सुद्धा नेमली गेली. आपलेच राम शिंदे यांचे बंधू सुधाकर शिंदे त्या ठिकाणी होते. आपण नंतर मग ते 4 राज्यामध्ये जाऊन आले. त्यांनी तिथली माहिती जमा करून आणली. असं आपण पुढे गेलेलो आहोत. नंतर त्याची बदली दिल्लीला झाली कारण त्याचा कार्यकाळ संपलेला होता. त्यामुळे ते तिकडे गेल्यानंतर आपण दुसरी समिती नेमलेली आहे. आपल्याच लोकांची समिती नेमलेली आहे. म्हणून त्याच्यात वेगाने काम सुरू आहे. सरकार विशेष करून देवेंद्रजी सुद्धा याच्यामध्ये बारीक लक्ष घालतात. सगळ्या बैठकी देवेंद्रजीच घेतल्या. आता ही बैठक माननीय मुख्यमंत्री स्वतःच्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की 2 दिवसामध्ये आणि उद्याच बहुतेक मी असा प्रयत्न करतो की आपल्या मागण्यांचा सगळ्यांचा विचार होऊन ते उपोषण कसं सुटेल यासाठी माझा प्रयत्न राहील. आपण बघितलं असेल की आपल्या समाजासुद्धा आपण काहीच माझ्याकडे जे माझ्या खात्याच्या माध्यमातून करण्यासारखं आहे ते आपण सगळं त्या ठिकाणी गेले. राज्यभरामध्ये आपण 50 कोटी रुपये सामाजिक सभागृहामध्ये दिले, 5 कोटी जळगावला त्या ठिकाणी दिले. आपण स्वतः बारामतीच्या कॉलेजला की जे अशक्य होतं त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरचं नाव त्या ठिकाणी दिलं. आपलं सरकार आलं तर आपण नगरचं नाव बदलून अहिल्यादेवीनं दिलं. सोलापूर विद्यापीठाचं नाव दिलं. पवनला तर आपण 1 कोटी दिले. म्हणजे कुठेही आपण कमी ठेवलेलं कधी झालं नसेल तेवढा इतर चांगले निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तो आपली प्रमुख मागणी आहे की ST प्रवर्गामध्ये आपला समावेश व्हावा ही आपली प्रमुख मागणी आहे. आणि धनगडचा जो विषय आहे त्याच्यावर अतिशय वेगाने काम चाललं मी आपल्याला सांगेन. कारण मला पहिल्या मीटिंगमध्ये घेतला तर हाच प्रत्येक विषय होता की धनगड रद्द करा नाही तर मग धनगड आहे असं सिद्ध झालं तर मग कोणालाच तिथे दाखला मिळणार नाही. कारण ते स्पेलिंग मिस्टेकमुळे झालेलं आहे, लिहिल्यामुळे झालेलं आहे. काना उलटामध्ये त्याच्यामध्ये ती गडबड झालेली आहे हे सर्वांना मान्य आहे. ते करायला थोडा वेळ लागतो. का वेळ लागतो मी उद्या माहिती घेतली. 3-4 दिवसामध्ये मी त्या संदर्भामध्ये बाहेर असल्यामुळे माझे मी लातूरला होतो, नांदेडला होतो, राष्ट्रपतीच्या ठिकाणी आले होते. त्यामुळे माझंही तर 2-3-4 दिवसामध्ये लक्ष नाही आहे. पण उद्या गेल्याबरोबर सकाळपासून किंवा आता रात्री साहेबांची बोलेल CM DCM साहेबांची. आणि उद्या निश्चित कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये 11 वाजता कॅबिनेट बैठक आहे. त्यामध्ये विषय काढून हा विषय लवकर कसा मार्गी लागेल किंवा उपोषण कसं संपेल सुटेल यासाठी निश्चित प्रयत्न त्या ठिकाणी करेल. आपण साखळी उपोषण करून त्यांना साथ दिलेली आहे. चांगली गोष्ट आहे. ते केलंच पाहिजे. जोपर्यंत आपण संघटित होत नाही आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत आपलं पुकारही घेतली जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण तो असं नाही आहे की सरकार एकीकडे बघतंय दुसरीकडे बघत नाही असे समजण्याचं कारण नाही आहे. कारण तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना तर म्हणजे उपोषण सोडायला मीच गेलो त्या ठिकाणी. मी स्वतःच गेलो. तिथेही मी नाही म्हटलं नाही. 4-5 ठिकाणी मी स्वतः जाऊन उपोषण सोडलेले आहे. उपोषण स्थळी मी गेलेलो आहे. आपल्या प्रत्येक बैठकीला मुंबईच्या मीच त्यात कोऑर्डिनेटर होतो. मीच तिथे मिटिंगे बोलवलेल्या आहेत. त्यामुळे आपल्यावर काही वेगळा दुजाभाव केला जातो असं समजण्याचं अजिबात कारण नाही. ते थोडीशी तिकडे लाठीच्या झाला त्यामुळे दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे थोडंसं तिथे जास्त लक्ष द्यावं लागलं कारण टेन्स जास्त झालेलं होतं. त्याचा तो भाग होता. पण निश्चित आपल्या मागण्यांकडे सरकारचं पूर्णपणे लक्ष आहे. मला वाटतं फार झालं उद्या परवापर्यंत हा प्रश्न मी निश्चित मार्गी लावू आणि उपोषण सुटेल एवढी मला खात्री आहे.
धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.